नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर आणि सोपी हँडपर्स घेऊन आली आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी ही खूप सुंदर अशी हँडपर्स आहे बरं का। आणि खूप पटकन होते आणि काही एकदम म्हणजे एकदम साधी सोपी अशी ही हँडपर्स आहे। तुम्ही जर नवीनच शिवणकाम शिकला असाल तर ही बनवायला एकदम सोपी आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी असं हे कापड घेतलेलं आहे। आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला। बघा, त्याचं माप आहे 19 इंच बाय 12 इंच। 19 बाय 12 इंचाचं कापड घेतले आणि त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। ठीक आहे। बघा, आता हे ना असं मधोमध आपल्याला ह्याची घडी घालायची आहे। आता मधोमध घडी घातल्यानंतर आपण कॉर्नर कापून घेणार आहोत। तर आता इथे 2-2 इंचाचे कॉर्नर आपण मार्किंग करून घेणार आहोत। हो का, इकडनं 2 इंच आणि ह्या बाजूने 2 इंच आणि त्या बाजूला पण 2 इंचाचे मार्किंग करून घेणार आहोत आणि हे आपण कॉर्नर कापून घेणार आहोत। खूप सोपी अशी पर्स आहे। तुम्ही जर नवीनच बॅग शिवायला लागला असाल, म्हणजे बॅग शिवायची हे असेल तर पहिल्यांदा ही बॅग अशी शिवून घ्या, म्हणजे तुम्हाला वाटेल की आता आपल्याला पण बॅग शिवता येते आणि काही चूक वगैरे झाली तर तुम्हाला कळेल की काय चुकतंय वगैरे। तर आता हे दोन्ही पण कोपरे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। बघा, आता अशा पद्धतीने मी दोन्ही कोपरे कापून घेतले आहेत। हे बघा, आता हे ना आपलं असा हा पीस तयार दिसतो। ठीक आहे। चला आता आपण ह्याला ना बंद लावून घेऊया। आता बंदाचं माप सांगते मी। असे 2 बंद घेतलेले आहेत मी आणि त्याचं माप आहे बघा 15 इंच। 15 इंचाचे 15 बाय 1 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत। हे बघा, हा 1 इंच। असे 2 बंद घेतलेले आहेत मी। आता ह्या बाजूने ना आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ह्या बाजूने सुद्धा 3 इंचावर मार्किंग करणार आहोत आपण। दोन्ही बाजूनी 3-3 इंचावर मार्किंग करायचे आणि हे का इथे असं खालच्या बाजूने घ्यायचा बंद। मी चुकून वरच्या बाजूने झाला मगाशी, पण असा खालच्या बाजूने ठेवून शिवून घ्यायचा आहे। असाच बंद आपण दुसऱ्या बाजूला पण शिवून घेणार आहोत, ह्या बाजूला पण। आता हे बंद शिवून झालेले आहेत माझे। ठीक आहे। आता आपण ना ह्याला चेन लावून घेऊया। आता अशा पद्धतीने असं हे बंद दिसतात। खूप सुंदर अशी पर्स आहे। आता अशी चेन घेतलेली मी। बघा, ती चेन अशी इथे ठेवायची सरळ आणि इथे शिलाई मारून घ्यायची आणि वरच्या बाजूने दाब शिलाई पण मारायची आपल्याला, म्हणजे चेन आतल्या बाजूनी एक आपल्याला म्हणजे असे धागे वगैरे विस्कटल्यासारखे दिसत नाही। खूप म्हणजे आतमध्ये पण म्हणजे फिनिशिंग छान येतं। ठीक आहे। म्हणजे पायपिंग करायची आपल्याला तिथे गरज पडत नाही वरनं दाब शिलाई मारल्यावर। बघा, आता हे वरती माझी चेन शिवून झालेली आहे। आता पहिल्यांदा हे साईडची शिलाई मारून घ्यायची आणि साईडची शिलाई मारून झाली बघा, हे असं कोपरे शिवून घ्यायचे आणि मग हे शिवून झाले की ह्या सगळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे बरं का। कारण की पायपिंग केली की मग एकदम व्यवस्थित बसते शिलाई आणि आपली बॅग पटकन उसवत नाही आणि आतल्या बाजूने पण खूप छान दिसते। बघा, अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे आणि पायपिंग पण का शिवून झाले तर पायपिंग पण करून घेणार आहे। आता आपण पहिले बॅग सरळ करून बघूया कशी दिसते ते। खूप सुंदर आणि सोपी अशी ही बॅग आहे आणि पटकन होते, एक 10-15 मिनिटात तयार होते बरं का। कशी वाटली बॅग मग? आवडली ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर असाल